बोटुणीचा एल्गार आणि पोलीस प्रशासनाची कसोटी, खाकीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. बोटुणी येथे अवैध दारू आणि वरली मटका व्यवसायाविरोधात उभा राहिलेला जनक्षोभ हा केवळ एका गावाचा प्रश्न उरलेला नाही. महिलांनी गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत चक्क प्रतिकात्मक दारूचे दुकान उघडून प्रशासनाचा जो निषेध केलाय तो ग्रामीण भागातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेचा थेट प्रहार आहे. या घटनेने आता मारेगाव पोलीस प्रशासनाची खरी परीक्षा सुरू झाली आहे. निवेदने कचऱ्याच्या टोपलीत, ग्रामस्थांचा संतप्त सवाल. बोटुणीत कोरोना काळापासून अवैध धंदे फोफावले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यासाठी वारंवार लेखी निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई का झाली नाही, असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे. प्रशासकीय दिरंगाई माहिती असूनही पोलीस ढिम्म का? दुहेरी निकष. सर्वसामान्यांसाठी असणारा कायदा अवैध धंदेवाल्यांना लागू नाही का? कर्तव्यच्युती. जे काम पोलिसांनी करायला हवे त्यासाठी महिलांना रस्त्यावर का उतरावे लागले? आंदोलनाचे स्वरूप. गांधीगिरी की प्रशासनाची लाजिरवाणी स्थिती. महिलांनी रस्त्यावर उतरून चकना मोफतची पाटी लावणे आणि प्रतिकात्मक दुकान उघडणे हे चित्र लोकशाहीतील सक्षम प्रशासनासाठी नक्कीच भूषणावह नाही. नागरिकांना जेव्हा स्वतःचा रक्षण करता आणि कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा हतबल वाटते तेव्हा तसे टोकाचे पाऊल उचलले जाते. बोटुणीतील हा प्रकार म्हणजे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर धोका. ग्रामस्थांनी केवळ आंदोलन करून थांबवले नाही तर त्यांनी थेट अवैध व्यावसायिकांच्या घरासमोर जाऊन ढोल ताशांच्या गजरात ताकीद दिली आहे. परिस्थिती संवेदनशील. गावकरी आणि व्यावसायिक समोरासमोर आल्यास संघर्ष होण्याची शक्यता. जबाबदारी कोणाची? जर गावात हिंसक वळण लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रतिबंधात्मक कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर असेल. धाक हरवलाय. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याने ग्रामीण भागात असे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे. निष्पक्ष चौकशी आणि ठोस कारवाईची गरज. आता चेंडू पोलीस प्रशासनाच्या कोर्टात आहे. ग्रामस्थांचे आरोप जर सत्य असतील तर संबंधित बीट अंमलदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे जर हे आरोप निराधार असतील तर पोलिसांनी तसे पुरावे जनतेसमोर मांडून पारदर्शकता सिद्ध करावी. निष्कर्ष. बोटुणीचा आवाज ही वॉर्निंग बेल. बोटुणीचा हा एल्गार म्हणजे केवळ एका दिवसाचे आंदोलन नाही तर ती जबाबदारीची मागणी आहे. ग्रामीण भागात कायद्याचे राज्य टिकवायचे असेल तर तात्काळ आणि कठोर कृतीची आवश्यकता आहे. अन्यथा ही गांधीगिरी उद्या व्यापक रूप धारण करेल आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती नाकारता येणार नाही.